नमस्कार. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये. सांगवाड महानगरपालिकेचं इलेक्शन सुरू आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रचाराची रंगत वाढलेली आहे आणि आज प्रभाग क्रमांक 11 मधील चारही उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह प्रत्येक मतदाराच्या घरी जातात. त्यांचा प्रतिसाद पाहता, त्यांचं प्रेम पाहता ही निवडणूक एका अर्थी सोपी वाटते, परंतु या प्रभाग 11 मध्ये तुल्यबळ असे चुरस आहे. त्यांच्या समेत असलेले कार्यकर्ते, त्यांच्याकडून जाणून घेऊयात ही निवडणूक त्यांच्या दृष्टिकोनातून कशी आहे, कारण समोर जे उभा आहे ते तगडं आव्हान उभं आहे. तुम्हाला काय वाटतं की हे या वर्षीची ही लढाई कशा पद्धतीनं राहील? गेल्या वर्षी आम्ही निवडणुकीला पहिल्यांदा सामोर आलेलो होतो आणि मनोज सरगर साहेबांच्या युवक एक हजारो संख्येनं असल्यामुळे पहिली निवडणूक आम्हाला सोप्या पद्धतीने गेली. पण या वर्षी तर एवढी कामं झालेली आहेत की गेल्या 25 वर्षाच्या राजकारणाचा जर लेखाजोखा केला तर ह्या 5 वर्षात, गेल्या 25 वर्षात कामं झाली एवढी चांगली कामं झाली आहेत. आणि त्यामुळं जिथं जिथं हे चारही उमेदवार आमचे लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत, तिथं प्रत्येक घरी गेलं तरी लोक ओवाळत आहेत. यावरूनच लोकांचा प्रतिसाद खूप आहे आणि त्यामुळे 100% हे पॅनल पूर्ण बहुमतानं निवडून येणार आहे. परंतु एका उमेदवाराचा जर विचार केला मनोज दादांचा, तर त्यांच्या समोर एक घराणेशाहीचं आव्हान उभं आहे, तुल्यबळ असं आव्हान उभं आहे, प्रस्थापित घर आहे. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? घराणेशाहीच्या बाबतीत म्हटलं तरी लोक इथली कामाला प्राधान्य देतात आणि आतापर्यंतच्या अडचणीच्या काळामध्ये मनोज सरगर साहेब किंवा लोकांना जिथे जिथे अडचण आल्या, काही वाईट प्रसंग आल्यात, तिथे ते स्वतः सामोरे गेलेले आहेत. आता हे उमेदवार अचानक तुम्ही इथं आणून लादलं तर तसं लोकांची कामं झाली आहेत. त्यांच्या अडचणी आतापर्यंत कुणी काढलेल्या नाही आहेत. सुखादुखात हा माणूस सगळ्यांच्या सोबत आहे, त्यामुळे इथली जनता अजिबात घराणेशाहीला बळी पडणार नाहीये, हे आमचा 100% विश्वास आहे त्यावरती. एका बाजूनं असा पण प्रचार होतोय की संजय नगर हा भाग विकसित पण आहे आणि अविकसित पण आहे, गुन्हेगारीचं थोडंफार साम्राज्य आहे. मग एका बाजूला एक टर्म असताना सुद्धा मग हे कमी का झालं नाही असा पण प्रचार केला जातोय. आता प्रचार आता केला जातोय, पण गेल्या 5 वर्षात खासदार साहेबांच्या सोबत जेव्हा मनोज सरगर होते त्यावेळेला नव्हता का क्राईम रेट वाढला? त्यावेळेला चांगला असेल. आता लगे ह्या पक्षात आल्यानंतर लगे क्राईम रेट वाढला. हा प्रचार लोक किती पण करू देत, घराणेशाहीला इथली लोक थारा देणार नाही. त्यांनी कितीही अशा पद्धतीनं त्या बल्लाळदेवला इथं लादण्याचा प्रयत्न केला तर बाहुबली हे मनोज सरगरच आहेत, ह्या संजय नगरच्या लोकांच्या ह्याच्यामध्ये लक्षात असू दे. 100% ते अत्यंत प्रचंड बहुमताने, गेल्या 2000 आलते, यावेळेस 3000 मताने हे पॅनेल येणार. तुम्ही आता हा ओघ इथं कॅमेरा करा, इकडे बघा, लोक गल्लीतनं ज्यावेळेला मनोज सरगर साहेब ये लागल्यात हे दिसते. प्रत्येक लोक आरतीचं ताट ओवाळून घेऊन बाहेर येत आहेत. का तर या भागामध्ये खूप चांगली कामं झाली. आरोग्याचं, दवाखान्याचं काम झालेलं आहे, मंदिराचं काम झालेलं आहे, वाचनालयाचं काम झालेलं आहे, एक रस्ता, गटऱ्या, सगळी कामं झालेली आहेत. तर लोक का निवडून नाही देणार? बरं, त्यांचं असं काम सांगा, खासदार साहेबांचं काम सांगा 2 वर्षातलं, किंवा त्यांची लोक कुठं कुठं दुःखाच्या प्रसंगी आहेत ते दाखवा. आता संजय नगरमध्ये ह्या 6 महिन्यामध्ये एक 50-50 लोक मिळले असतील, एका सुद्धा मातीला नाहीत. ते लोक असे कसे निवडून देतील मला सांगा? हा माणूस एखादा वयस्कर असू दे किंवा तरुण असू दे, कुठली बी अडचण असू दे, तर एखादं मयत झालं तर तिथं त्याची ताटी बांधण्यापासून ते त्या घाटावर त्याचं सगळं कार्य होऊपर्यंत हलत नाही. मग लोक कुणाला मतदान करणार तुम्ही सांगा आता आम्हाला? 100% आमचं पॅनेल यशस्वी आणि विजयी होणार, हा सगळ्यांना विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय हो. मनोज दादा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. खरोखरच या निवडणुकीमध्ये आणि या प्रभागामध्ये बाहुबली कोण ठरणार हे आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे आणि यातूनच 15 तारखेला नक्की बाहुबली कोण याचा निकाल लागेल. जनता कुणाच्या पाठीशी आहे, प्रस्थापितांच्या की विस्थापितांच्या? घराणेशाहीला मत देणार की जो गरजेला पडतोय त्याला मत देणार?